ताई. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांना वंदन करते. जितके श्रोते आहेत त्या सगळ्या श्रोत्यांच्या अंतरात्म्याला वंदन करते. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्यात आत्मारामासित्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेम ग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार, मी दीप्ती बापट. आत्माराम या ग्रंथाची थोडक्यात ओळख करून देण्याचा आणि आजचा आपला कार्यक्रम आहे. हा ग्रंथ तसा छोटा आहे, ह्याचे 5च समास आहेत आणि 183 ओव्या आहेत ह्याच्याकरता. आतापर्यंत आपण बऱ्याच ग्रंथांची ओळख करून घेतली. काही ग्रंथ खूप मोठे होते, काही लहान होते. हा तसाच छोटासा ग्रंथ आहे, पण पुस्तक आणि ग्रंथ ह्याच्यातला फरक काय असतो हा तुम्हाला आतापर्यंत लक्षात आला असेल. परमार्थाबद्दलचं ज्ञान देणारा, परमार्थाची वाट दाखवणारा, संतांनी लिहिलेला असा जो ग्रंथ असतो त्याला पुस्तक न म्हणता आपण ग्रंथ म्हणतो, कारण ते ज्ञानाचं भांडार असतं. आणि पुस्तक हे फक्त मनोरंजनाचं करणारं असतं. तर असा हा छोटा असला तरी महान ग्रंथ आहे. समर्थ संप्रदायामध्ये प्रस्थानत्रयी आहे, त्यातला मनोबोध, दासबोध आणि आत्माराम असा प्रस्थानत्रयी आहे. सनातन धर्मामध्ये वेद, उपनिषद, गीता, ब्रह्मसूत्र अशी प्रस्थानत्रयी आहे. वारकरी संप्रदायात हरिपाठ, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव अशासारखी प्रस्थानत्रयी आहे. समर्थांच्या प्रस्थानत्रयीमधलं एक आगळेपण आहे की समर्थ टाकडीला ज्या वेळेला उपासना करत होते आणि 12 वर्षाची उपासना पूर्ण झाली, अंतरात्म्याचं, श्रीरामाचं सगुण आणि निर्गुण दोन्ही स्वरूपात दर्शन घडलं, परब्रह्मापर्यंत जाऊन ते पोचले आणि त्यानंतर त्यांचा जो आलेला त्यांना अनुभव आहे तो ग्रंथ त्यांनी लिहिला, तो आत्माराम. त्याच्या आधी 21 समासी हा छोटा दासबोध लिहिला गेला होता. मनोबोध हा त्याच्यानंतर पुष्कळ नंतर लिहिला गेला. चाफळला रामाचा उत्सव ज्या वेळेला सुरू केला गेला त्यावेळेला 1-2 वर्षानंतर आणि मनोबोध हा ग्रंथ लिहिला गेला. आणि आत्ताचा जो मोठा दासबोध आहे हा दासबोध समर्थांच्या निर्याणाच्या थोडेच दिवस आधी आणि लिहून तयार झाला. बरंच लेखन झालेलं होतं, ते सगळं एकाला एक जोडून व्यवस्थित अनुक्रमानुसार करून आणि 200 समासाचा हा दासबोध आपल्या हाती आला. जे आत्माराम आधी लिहिला गेला आणि प्रस्थानत्रयीमध्ये तो शेवटी घेतला जातो. तर अशी ही समर्थांची प्रस्थानत्रयी आहे. या प्रस्थानत्रयीमध्ये 3 टप्पे पडतात. पहिला टप्पा, उत्तम आचरणाने नामोपासना करावी, मन शुद्ध सात्विक करावं, जे मनोबोधाच्या ह्याने घडतं. नामाचं महत्व त्या ठिकाणी मनोबोधात विशेषत्वाने सांगितलेलं आहे. दासबोधातून तत्व समजावून घ्यावी. 84 तत्व जी आहे, तत्व झाड आहे, पंचमहाभूत आहे, पंचमहाभूतांचं एकीकरण आहे. हा सगळा सृष्टी निर्मिती कशी झाली, सृष्टीचा लय कसा होतो, हा सगळा जो भाग आहे हा भाग त्या दासबोधातून समजावून घ्यावा आणि त्याच्यानंतर आत्माराम ग्रंथाचा अभ्यास करावा, ज्यातून परमतत्व काय आहे, अंतरात्मा कसा आहे, तो जाणण्याकरता कुठल्या मार्गाचा अवलंब करावा लागतो हे तुम्हाला त्या आत्माराम ह्या ग्रंथातून समजतं. आता बेलसरे दादांचा जो आत्माराम ग्रंथ आहे त्या ग्रंथाचा आणि मी अभ्यास करून आजचं हे प्रवचन तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीच्या प्रस्तावनेमध्येच आणि बेलसरे दादा खूप सुंदर 5 पायऱ्या सांगतात. पहिले, साधकाचे मन शांत व एकाग्र होऊन नामाच्या अनुसंधानात एकरूप झाले की प्रथम हृदयस्थ अंतरात्म्याची जाणीव होते.
ती साधना तशीच तीव्रतेने चालू ठेवली तर भोवतालच्या सजीव सृष्टीत अंतरात्म्याची जाणीव होते. तिसरं, संपूर्ण चराचरात तो एकच एक अंतरात्मा भरलेला आहे हे जाणवते. चौथी पायरी, युगानुयुगे चराचराचा कारभार समतोलपणे तो एकच एक परमात्मा सांभाळतो आहे हे जाणवतं. ही जाणीव म्हणजे शारदेची जाणीव, जिला चित शक्ती असं म्हटलं जातं, तिची जाणीव होते. त्याच्यानंतर जीवाशिवाची एकरूपता गाठली जाते. सर्वत्र एकच एक परमात्मा विलसतो आहे याची जाणीव होते. येथे ज्ञानाचे विज्ञान होते. परमार्थ ग्रंथातून तुम्ही ज्ञानाचं विज्ञान होतं हे ऐकलं असेल. म्हणजे काय हे तुम्हाला माहितीये. ज्ञान म्हणजे मला माझ्या हृदयातला अंतरात्मा समजणं, आणि विज्ञान म्हणजे चराचरामध्ये सर्वत्र तोच भरून आहे हे पाहता येणं, आणि तो आणि मी एकच आहे ही जाणीव होणं, हे म्हणजे ज्ञानाचं विज्ञान होणं. अर्थात शेवटचे जे 3 टप्पे आहेत, म्हणजे तिसरा, चौथा, पाचवा, ह्याच्याकरता सद्गुरूचं मार्गदर्शन, सद्गुरु कृपा ही आवश्यक आहे. पहिले 2 टप्पे जे आहेत ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या साधनेने आणि प्राप्त करून घेऊ शकता. आता ह्या ग्रंथाकडे वळूया. ह्या ग्रंथातला पहिला जो समास आहे, हा समासाला नाव आहे त्याग निरूपण. आणि हा त्याग निरूपणाचा जो समास आहे हा 39 ओव्यांचा आहे, छोटा आहे. त्यातल्या पहिल्या ज्या 18 ओव्या आहेत, ह्या पहिल्या 18 ओव्या तुमच्या स्तवनाच्या आहेत. जसा दासबोधामधला पहिला जो दशक येतो पूर्ण 10 समास हे स्तवनाचे आहेत, तशाच सारखा हा पहिला जो 18 ओव्या येतात ह्या स्तवनाच्या येतात. याच्यात ज्ञानेश्वरीमध्ये माऊली जसं म्हणतात की ओम नमो जी आद्या, म्हणजे त्या परब्रह्मालाच नमन करतात, तशाच सारखं समर्थ सुद्धा ह्या ठिकाणी पहिले त्या परब्रह्मालाच नमन करतात. परितयास नमस्कार भावबळे माझा. आणि त्यानंतरच्या 2 ओव्यांमध्ये ते प्रयत्न करतात त्या परब्रह्माचं वर्णन करण्याचा, आणि ते वर्णन होऊ शकत नाही, कारण शेवटी परब्रह्म हे मायेच्या अतीत आहे. त्यामुळे तिला मायेत आणणं, शब्द ही माया आहे, आणि त्याला मायेत आणणं हे फार कठीण आहे. म्हणून ते शेवटी कबुली देतात, जे शब्दाच आकळेना शब्दाविन कळेना. बोलायचा प्रयत्न करावा लागतो, परंतु ते त्या शब्दामध्ये मावतच नाही. असं ते परब्रह्म आहे की ज्याचं वर्णन करताच येत नाही. त्याच्यानंतर 6व्या आणि ओवीमध्ये शारदेला नमन करतात. 7 ते 9 मध्ये सद्गुरूंचं वर्णन करून सद्गुरूंना नमन करतात. त्याच्यानंतर 10 ते 15 मध्ये श्रीरामाचं सगुण आणि निर्गुण असं जे रूप आहे त्या निर्गुण आणि सगुण रूपाला वंदन करतात आणि त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि शेवटच्या ज्या 2 ओव्या येतात त्याच्यामध्ये संत सज्जन श्रोते ह्या सगळ्यांना वंदन केलेलं आहे. आणि 19व्या ओवीपासून हा गुरु शिष्य संवाद सुरू होतो. 19व्या ओवीमध्ये गुरु शिष्याला सांगतात आहे, तू दासबोधाचा अभ्यास केलास तरी तुला तुझं गंतव्य स्थान समजलं, तरीही तुला तुझा मीपणा अजून गेलेला नाही. तू तुझ्या स्थानी कसा पोहोचशील ह्याची मला चिंता लागलेली आहे. जन्म मरणाच्या फेऱ्यातच अडकशील का याची काळजी वाटते. म्हणून मी तुला खरे ज्ञान सांगतो, जीवाचे कान करून तू ऐक. त्या ठिकाणी चातक पक्षाची उपमा समर्थ देतात. म्हणजे ह्या ठिकाणी समर्थ सरळ ज्ञानालाच हात घालतात. या ग्रंथामध्ये हे लक्षात येतं की सरळ ज्ञानालाच समर्थांनी हात घातलेला आहे. कुठेही ते आधीची प्रस्तावना वगैरे फारशी करत नाही, कारण आत्मारामच आहे, ग्रंथाचंच नाव तसं आहे. सरळ डायरेक्ट आत्मारामाचंच वर्णन आणि त्यालाच जाऊन जुळायचंय. त्यामुळे तिथे ते सांगतात ते चातक पक्षाप्रमाणे तू चातक पक्षी जसा पावसाचंच पाणी पितो, काळे ढग आले की चोच आकाशाकडे करून बसतो आणि जे काय थेंब त्या चोचीमध्ये मिळतील तेवढेच ग्रहण करतो, बाकी कशालाही स्पर्श करत नाही, तसा तू हो. फक्त मी सांगतोय त्या शुद्ध ज्ञानालाच स्पर्श कर आणि इकडे तिकडे कुठेही जाऊ नकोस. हे ज्ञान तू या जगात दृश्यात रमला आहेस, यातून तुला सुटण्याचा मार्ग सांगतो, तो एकाग्रपणे ऐक. त्याच्यानंतर 29 ते 39 या ओव्यांमध्ये सांगतात, तू ईश्वराचा अंश आहेस, पण तू या जगात अडकलास.
प्रथम तू तुझ्या मनात हवेपणाने असणाऱ्या सृष्टीचा त्याग कर. हा जो हवेपणा आहे त्यालाच माया वासना म्हणतात. ही माया माणसाला गुंतवते व आपल्याला आपल्या मूळ पदापासून दूर करते. ही दृश्य सृष्टी माया तुझ्या बरोबर मृत्यूनंतर येणार नाही, म्हणून तिचा त्याग कर. समर्थ सांगतात ती माया मला देऊन टाक. तेव्हा शिष्य म्हणतो ती माया मी आपणास दिली तरी माझ्या मनाला अजूनही तुम्ही दिलेल्या ज्ञानाने समाधान झालेलं नाही, त्यामुळे तुम्ही मला आणिक काहीतरी सांगा. या ठिकाणी पहिला समास आणखीन संपतो. त्याच्यातल्या महत्वाच्या 3-4 ओव्या आहेत त्या आपण बघूया. 25वी ओवी आहे ह्याच्यातली महत्वाची. अरे तू कोण, कोणाचा, कोठून आलासी कैचा, ऐसा विचार पूर्वीचा घेई बापा. समर्थ बोलतात ह्या ठिकाणी. अरे तू कोण आहेस, कोण आहे ह्याचा शोध घे. कुठून आलायस, कशा करता आलायस, हा नरदेह का मिळालाय, कारण नरदेह कधी मिळतो, कसा मिळतो, हे सगळं त्या 21 समासीमध्ये किंवा मोठ्या दासबोधात सांगून झालेलं आहे. माहिती आहे आपल्याला हे सगळं, की कधीतरी हा नरदेह मिळतो आणि त्याचं सार्थक काय आहे हे पण माहिती आहे आपल्याला. आतापर्यंत खूप ग्रंथ परिचय आपण करून घेतले, त्या सगळ्यात हे ज्ञान आलेलं आहे आपल्याकडे. दासबोधाचाही झालाय परिचय, त्यातनं पण आपल्याला हे ज्ञान मिळालेलं आहे. तर कोठून आलासी कैचा, कसा आलास आणि कशा करता आलास, ऐसा विचार पूर्वीचा घेई बापा. याचा विचार कर रे बाबा तू. असाच या दृश्य सृष्टीमध्ये गुंतून जाऊ नकोस. त्यावर समर्थ पुढे सांगतात, ईश्वरापासून झालासी परी तू तयासी चुकलासी, म्हणून हे दुःख भोगीसी वेगळेपणे उत्कट. अरे तू त्या ईश्वरापासून आलायस, त्या ईश्वराचा तू अंशरूप आहेस. परी तयासी तू चुकलासी, परंतु ह्या मायेमध्ये अडकल्यामुळे तू चुकलायस, तू त्याच्यापासून दूर झाला आहेस. म्हणून हे दुःख, संसाराचं जे दुःख तुला भोगावं लागतंय सतत, सुख दुःख. आणि इथे विशेषत्वाने दुःख म्हणजे जन्म मरणाचं दुःख आहे. प्रापंचिक दुःखाला समर्थ कधीच फारसं महत्व देत नाही, त्याच्याकडे ते लक्ष पण देत नाही. दुःख याचा अर्थ जन्म मृत्यूचं दुःख. आणि ह्या जन्म मृत्यूच्या ज्या खेपा तू घालतोयस, ह्या दुःखातून तू का अडकलायस, कारण तू तुझ्या मूळ पदाला विसरलास, म्हणून तू ह्या जन्म मृत्यूच्या आणि चक्रा करतोयस. आणि त्याच्यानंतर आहे 35वी ओवी महत्वाची. 35व्या ओवीत म्हणतात, नाशिवंत तितुके देसी तरी पद प्राप्त निश्चयेसी, त्यामध्ये लालूच करीसी तरी स्वहित न घडे. काय, नाशिवंत तितुके देसी. नाशिवंत म्हणजे हे संपूर्ण दृश्य जग, हे संपूर्ण दृश्य जग तू मला देऊन टाक. म्हणजे ह्यात तुझं जे मन अडकलंय ते देऊन टाक. म्हणजे काही पिशवीतनं काढून एखादी वस्तू किंवा खिशातनं काढून एखादी वस्तू नाही द्यायची आहे. मन, चित्त, अहंकार, बुद्धी ह्या सगळ्यात जो मीपणा साचला आहे, हवेपणा साचला आहे, तो हवेपणा, तो मीपणा देऊन टाकायचा आहे. तो कोणाला द्यायचा आहे, तो सद्गुरूंना द्यायचा आहे. तर नाशिवंत कारण हे नाशिवंत आहे. ही दिसणारी सृष्टी, ही दिसणारी माया, ही नाशिवंत आहे. ही सतत बदलणारी आहे, ही सतत अडकवणारी आहे. त्याची बीज सूक्ष्म देहामध्ये जाऊन रुजतात आणि पुनर्जन्माकरता कारणीभूत होतात. हे सगळं अगदी सखोल प्रमाणे तत्व झाडामध्ये तुम्हाला दासबोधामध्ये समर्थांनी सांगितलं आहे. तर असं हे आहे, हे सगळं तुम्हाला देऊन टाक. हे नाशिवंत आहे. ती 84 तत्व जी आहेत ती नाशिवंत आहे. तो एकच जो आहे तो शाश्वत आहे, त्याच्याकडे जायचंय. सद्गुरु त्याच्याकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे. त्यामुळे हे नाशिवंत तरी पद प्राप्त निश्चयसी, ते नाशिवंत एकदा देऊन टाकलं की तुला तुझं मूळ पद प्राप्त नक्कीच होणार आहे. त्यामध्ये लालूच करीसी, लालूच म्हणजे काहीतरी त्यात थोडस माझ्या जवळ ठेवू दे, अशी थोडीशी जरी इच्छा किंवा आकांक्षा किंवा थोडस लालूच ज्याला म्हटलं जातं, मनामधला हवेपणा थोडा जरी तू ठेवलास तरी तू अडकशील. त्यामुळे तू ही लालूच ठेवू नकोस. तरी स्वहित न घडे, थोडा जरी तू आणि लोभ ठेवलास, मोह ठेवलास, थोडासा जरी ठेवलास तरी तू परत ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकशील. ते अडकायला नको, म्हणून तू ह्याच्यातनं सुटण्याचा प्रयत्न कर आणि तू आपल्या मूळ पदाकडे चल.
या ठिकाणी पहिला समास संपतो. त्याच्यानंतर दुसरं प्रकरण जे आहे ते माया निरूपणाचं आहे. त्यामध्ये समर्थ सांगतात जे जे नाशिवंत ती माया समज असेल. जस आता ह्या ठिकाणी लोखंडाचं आणि जे जे नाशिवंत आहे, जे जे बदलणार आहे ती माया आहे असं समज. आणि त्या ठिकाणी लोखंडाचं उदाहरण देतात की लोखंडाला अतिशय गरम केलं जातं. त्या गरम उष्णतेमध्ये त्याच्यातला हिणकसपणा जो आहे, जे अशुद्धता आहे ती पूर्ण जाळली जाते. आणि ती जाळल्यानंतर त्या शुद्ध लोखंडाला ज्या वेळेला परिसस्पर्श होतो त्यावेळेला त्याचं सुवर्णामध्ये रूपांतर होतं. असा परिसस्पर्श सद्गुरु करून देणार आहेत. पण कधी? तुझ्यातलं जे हिणकस आहे ते हिणकस ज्या वेळेला तू जाळून टाकशील, ते कशाने जळेल? तर ते नित्यानित्य विवेक आणि वैराग्य. समर्थांचे हे दोन गुण अतिशय आवडीचे. ते दासबोधातही तुम्हाला समजले असतीलच. ताईंनी खूप छान समजावून सांगितलं. तर विवेक आणि वैराग्याची कास धर, त्याच वेळेला तुझे ते हिणकस गुण आणखीन जळतील आणि नंतर तुला परिसस्पर्श होऊन तू शुद्ध सोन्यासारखा झळाळशील. 11 ते 17 मध्ये ब्रह्मातील पहिले स्फुरण, मूळ माया, गुणक्षोभिणी, पंचमहाभूत, पंचीकरण, प्रकृती पुरुष, जीव शिव, ईश्वर आत्मा, ब्रह्माचा अंश, हे सारे मायेचे वर्णन आणि त्याच्यामध्ये 11 ते 17 ह्या ओव्यांमध्ये करतात समर्थ. 18 ते 21 मध्ये त्यावर शिष्य विचारतो, माया सर्व करते तर ती परब्रह्माच्या स्वाधीन नसते असे कसे म्हणतात? यावर समर्थ सांगतात, खरे तर माया हाच भ्रम आहे. आपल्याला नेहमीचा परमार्थातला आवडता भ्रमाचा उदाहरण म्हणजे सर्प आणि दोरी. इथे तेच उदाहरण घेतलेलं आहे समर्थांनी की अज्ञानाचा अंधकार असतो त्यावेळेला तो सर्प, आपलं ती दोरी सर्पासारखी भासते. पण शुद्ध स्वच्छ प्रकाश आल्यानंतर कळतं की अरे हा साप नाही आहे, ही तर दोरी आहे पडलेली इथे. तसंच ही माया जी आहे ही परब्रह्माच्या एका अंशावर भासमान आहे. ही भ्रमरूप आहे. कुठल्याही क्षणी ती परब्रह्मामध्ये विलीन होऊन जाईल आणि हे दृश्य जग सगळं मोडून टाकेल. त्यामुळे हा तो भास आहे. ती एका अंशावर भासते, ती नाशिवंत आहे. त्या मग नाशिवंत आहे म्हणून तिचा करायचं. नाशिवंत वस्तू आपल्या जवळ कशाला ठेवायच्या? आपणही आपल्या जवळ आपली जुनी गोष्ट झाली असेल, खराब झाली असेल, जी आता सडली आहे, किडली आहे किंवा झाली आहे, एखादी फळं सडली, फेकून देतो ना आपण. तशासारखं आहे हे की ही माया नाशिवंत आहे म्हणून तू हिचा त्याग कर असं. आणि वारंवार इथे सांगतात हे समर्थ. त्याच्यात ते शिष्य विचारतो, माया दिसते तरीही तिला नाही असे कसे म्हणावे? यात खरे काय मानावे? समर्थ सांगतात, मन फार चंचल आहे. इंद्रियांमार्फत ते बाहेरच्या जगाचा अनुभव घेते. इंद्रियांची शक्ती फार मर्यादित आहे. इंद्रियांच्या मार्फत ते ज्ञान आत येते, त्यावर कल्पना भर घालते, त्या वस्तूची प्रतिमा मनात खोलवर रुजते. शिष्य विचारतो, माया जर अडथळा आहे तर ती जाणवते का? समर्थ सांगतात, मायेतील हवेपणाचे बीज वासना रूपाने मनामध्ये रुजते, ते घातक ठरते. ही अशुद्ध माया. तिचेच दुसरे रूप शुद्ध माया, म्हणजे जिला अविद्या माया आणि सुविद्या माया म्हणतात. ह्या ठिकाणी दुसऱ्या माया निरूपणाच्या दुसऱ्या आणखीन जो समास आहे हाही छोटासाच आहे. हा फक्त जेमतेम 42 ओव्यांचा आहे. तर ह्याच्यात अविद्या माया आणि सुविद्या माया असे दोन भाग त्या मायेचे सांगतात. कारण शेवटी ह्या मायेला हाताशी धरूनच तुम्हाला परब्रह्मापर्यंत जावं लागतं. पण अविद्या माया आणि सुविद्या माया हा त्यातला फरक आहे. अविद्या माया अडकवते तर सुविद्या माया मुक्त करते. तिलाच शुद्ध माया असेही म्हणतात. सुविद्या मायेमुळेच भक्ताला देवांचे दर्शन होते, आत्मसाक्षात्कार होतो. याच मायेचं नाव शारदा, जिला आपण चित शक्ती म्हणतो किंवा शारदा म्हणतो, ती म्हणजे ही शुद्ध माया. यामुळेच ज्ञान, विवेक, वैराग्य प्रगटते. म्हणून या शारदेचा अंगीकार कर. नाशिवंत संघाचा अविद्या मायेचा तू त्याग कर. आता आपलंच एक साधं सोपं उदाहरण घेऊया. आपल्याला हा असा
सत्संग परिवार तयार करण्याची इच्छा का झाली? दर गुरुवारी एका चांगल्या ग्रंथाचा अभ्यास करावा असं का वाटलं? का नाही कुठली तरी वायफळ पुस्तकं वाचावी असं का वाटलं नाही? हा काय आहे? हा आमचा सुविद्या मायेची जुळणं आहे. पूर्णपणे जुळलो नाहीये अजून आम्ही, पण आठवड्यातला एक दिवस, एक तास, मग त्याच्यावर काही चिंतन, मग त्याच्यावर काही मनन, असं सगळं करून कुठेतरी थोड्याशा प्रमाणामध्ये ह्या उपक्रमामार्फत सुद्धा आम्ही सुविद्या मायेशी जुळतोच आहे. दिवसभर जे आम्ही आता सध्या नवरात्राचे दिवस आहे, उपासना करतोय, कोणी सप्तशती वाचत असेल, कोणी श्री सुक्ताचे पाठ करत असेल, किंवा काही भजन जोगवा, जेही काही, हे काय आहे? हे सगळं त्या सुविद्या मायेशी जुळणं आहे. ह्या छोट्या प्रमाणात का होईना, समर्थ इथे म्हणजे एकदम फार वरच्या लेवलचं सांगतात आहे, पण एक आपण तरी काही, आपल्याला अजून काही समर्थांसारखे सद्गुरू मिळाले नाही, हा पुस्तक हेच सद्गुरू असं समजून आम्ही चिंतन मनन अभ्यास करण्याच्या मार्गाकडे जातोय. तर ते जात असतानाच्या काळामध्ये हे जे काय आम्ही करतो आहे, हे करणं सुद्धा छोट्या प्रमाणात का होईना सुविद्या मायेशी जुळणं आहे. आणि तेवढा काळ का होईना आमच्या मनामध्ये अविद्या माया बाजूला जाते, तेवढा काळ का होईना कुठलंही वासनेचं बीज आमच्या मनामध्ये पडत नाही. उलट काही पडली असतील बीज आमच्या सूक्ष्म देहामध्ये, तर ह्या तास दीड तासाच्या उपासनेमध्ये ती कुठेतरी नाहीशी होण्याकडे, कमी होण्याकडे आणि वाटचाल होऊ शकते. या अशा ठिकाणी आणि ह्या अविद्या माया आणि सुविद्या माया सांगितलंय. आणि मग सांगतात की संघ हा विनाशास कारणीभूत होतो, त्याचा त्याग कर म्हणजेच मायेचा त्याग कर. मायेलाच म्हणजे अविद्या मायेला संघ असं पण म्हटलं जातं. संघ म्हणजे काय? तर जुळणं, हवं वाटणं, इच्छा निर्माण होणं, वासना त्याचं नाव. तर हे सगळं ह्याला सगळ्याला संघ म्हटलं जातं. आणि ह्या संघाचा परिणाम अविद्या मायेमध्ये होतो आणि ती तुम्हाला मूळ मायेपासून, मूळ परब्रह्मापासून ती तुम्हाला दूर घेऊन जात जाते आणि अडकवत जाते. तर ह्यातनं सूट तू, म्हणून त्या मायेचा त्याग कर. ह्या ठिकाणी दुसरा जो आपला आणखीन समास आहे, तो दुसरा समास सांगतो. यातल्या महत्वाच्या ओव्या बघूया आपण. यातली चौथी ओवी महत्वाची आहे. नाशिवंत काये म्या टाकावे, ते मज स्वामीने सांगावे, मज दाता रे करावे आपणा ऐसे. मी नाशिवंत काय आहे, काय टाकू, सद्गुरूंना काय प्रश्न विचारायचे, ते सुद्धा याच्यातनं लक्षात येतं की सद्गुरू भेटलेच तर प्रपंचातलं नाही विचारायचंय. काय विचारायचंय? ही माया टाकू कशी, ही माझ्या मनातून काढून कशी टाकू. नाशिवंत कायम या टाकावे, मज स्वामीने सांगावे. तुम्ही मला सांगा, मला नाही समजत आहे. तुम्ही त्याग निरूपण केलं पण माझं समाधान झालं नाही, मला समजलं नाही. आता तुम्ही मला समजावून सांगा की ही माया टाकू कशी मी. त्याचं पुढचं उत्तर जे आहे ते 9व्या ओवीमध्ये देतात. म्हणून नाशिवंत तितका मळ, म्हणजे ते अविद्या मायेचं वर्णन करून झालं आणि त्याला मळ म्हटलं. तुवा त्याच्यावा अमंगळ. अमंगळ जे आहे, म्हणजे जे चांगलं नाही, जे खराब आहे, त्या सगळ्याचा तू त्याग कर. हे दृश्य जे दिसतं तुला, जे तुला खरं वाटतं, हा भास आहे, ह्या दृश्याचा तू त्याग कर. मग असं जर विचार केला तर आपल्या मनात येतं की जे संत होते, त्या संतांना दृश्य नव्हतं का? होतं. त्याचं उत्तर त्यांनी तिसऱ्या समासामध्ये समर्थांनी दिलेलं आहे की त्यांनाही दृश्य असतं, तेही ह्या दृश्यामध्येच वावरत असतात, तेही सगळी सगुणोपासना करत असतात, पण ते त्यात अडकत नाही. त्या सगुणामध्ये सुद्धा त्याच्या आतलं जे परब्रह्म आहे, ते जे निर्गुण निराकार आहे, ते त्याच्याशी जुळतात आणि आम्ही बाह्य सगुणाशी जुळतो. हा फरक आहे. म्हणून मायेचा त्याग कर म्हणजे दृश्य जे, ते दृश्य तर राहणार आहे. हो, देह आहे तोपर्यंत दृश्य आहे, आणि या जगात श्वास आहे तोपर्यंत ह्या जगात राहणं आहे, हे तर नाही सुटणार. मग हे सुटेल कसं? तर ते मनामध्ये तू घेऊ नकोस. ते मनातून तू काढून टाक. त्यामुळे ते म्हणतात, म्हणून नाशिवंत तितुका मळ, तुवा त्याच्यावा अमंगल. हे सगळं अमंगल आहे, हे मनात साचू देऊ नकोस. दिसतंय, दिसू दे आणि त्याला झाडून टाक.
काढून टाक मनातून. ते मनापर्यंत चित्तापर्यंत रुजू देऊ नकोस. तो गेलिया तूच केवळ आहे समापा. तो जर अमंगल मळ तुझ्यातनं निघून गेला, ती दृश्य माया माझी आहे हा भावच निघून गेला, तर सुखच काय होईल. व तू तू तूच तुझा उरशील, म्हणजेच तू अंतरात्मा रूप आत्माराम रूप असा उरशील, असं सांगतात आहे. त्याच्यानंतर आहे ती 20वी ओवी महत्वाची. मायेनेची माया चाले, मायेनेची माया बोले, मायेनेची माया हाले वायुरूपे. ही 20वी ओवी आहे. त्या 20व्या ओवीमध्ये समर्थ मायेनीची माया चाले, म्हणजे आता इथे सुविद्या माया आणि अविद्या मायाचं हे आहे की मायेनीची माया म्हणजे ही सुविद्या माया जी आहे ना, हीच त्या अविद्या मायेला चालवते. तिच्या भरोशावर, सुविद्या मायेच्या शारदेच्या शक्तीच्या भरोशावर ही काम करतीये. तू अडकतोस त्याच्यामध्ये. आता मी हे बोलतेय हे कशाच्या भरोशावर बोलतेय, किंवा तुम्हाला हे सगळं ह्या यंत्राच्या मार्फत ऐकायला येतंय, दिसतंय, कशाच्या माध्यमातून? ही माया आहे. या मायेच्या माध्यमातून हे सगळं घडतंय. कार्य कसं घडतंय? ह्या मायेच्या माध्यमातून. मायेचेनी माया बोले, मायेचेनी माया चाले, मायेचेनी माया हाले वायुरूप. हे सगळं वायुरूप आहे. वायू हा प्रचंड शक्तिशाली आहे. तोच त्या आणि सगळ्यांना प्रगट करतो. तोच त्या वायूच्याच रूपातून देवदेवता तुम्हाला आणखीन दर्शन देतात. हा प्रचंड शक्तिशाली असणारा वायू रूप जो आहे, आपण हे वायूच्याच माध्यमातून हे सगळं खेळ करतोय. कशाच आहे? ही शक्ती त्या वायूचीच आहे. त्या वायूच्या शक्तीतून आपण हे सगळं करतो आहोत. तर असं जे म्हणते की मायेची माया चाले, मायेमुळेच ही माया चालते आणि तीच तुम्हाला हे सगळं काम करायला भाग पाडते. म्हणून तू सुविद्या मायेचा आधार घे. त्याच्यानंतर 25वा श्लोक महत्वाचा आहे. जे झालेच नाही सर्वथा, तयावरी निर्गुणाची सत्ता, ऐसे जे हे ज्ञातेपणे बोलतात, तुझं लाज नाही. समर्थ चक्क त्या शिष्याची लाज काढतात आहे. जे झालेच नाही सर्वथा, अरे जे झालंच नाहीये, वारंवार मी तुला सांगतोय की अरे हा भ्रम आहे, हे दृश्य भ्रम आहे, हा भास आहे, ह्याला सोड, ह्याला सोड, हे सांगतोय तरी सुद्धा तू म्हणतो की नाही नाही हे मला दिसतंय. असा कसा? तुला लाज नाही वाटत का? तुला त्या अंतरात्म्यापर्यंत जायचं नाही आता? तयावरी निर्गुणाची सत्ता, ह्याच्या सगळ्यावर कोणाची सत्ता चालते? त्या शारदेची. निर्गुण शारदा आहे, परब्रह्म आहे, ते निर्गुण आहेत. या अविद्या माया ही जी भासते आहे, ही तुला जो भास खरा वाटतोय, तिच्यावर सत्ता कोणाची आहे? त्या परब्रह्माची, त्या शारदेची सत्ता तिच्यावर आहे. हे तू जाणून घे. हे तुला जाणता येत नसेल तर तुला लाज नाही वाटत का? म्हणजे इतक्या अगदी ह्यांनी समर्थ आणि त्या ठिकाणी बोलतात त्या शिष्याला. त्याच्यानंतर 28वी ओवी महत्वाची आहे. सकळ ही मायापरी नाथिली, स्वस्वरूपी नाही राहिली. सकळ ही माया नाथिली, नाचली. सकळ ही जी अविद्या माया आहे, ही जी दृश्य माया आहे, ही सकळ माया नाथिली, नाचणार आहे ही सगळी. स्वरूपी तो नाही राहिली. ही स्वरूपामध्ये जाऊ शकणारी नाही. स्वरूपात कोण जाणार आहे? सुविद्या माया, शारदा चित शक्ती. ही सुविद्या मायेमध्ये ती स्वरूपात जाणार आहे. ही दिसणारी माया जी आहे, अविद्या माया जी आहे, ही नाचणारी माया आहे. एवम आहे नाही हे बोली माया जाणं. ह्या मायेला तू जाणून घे. कोणत्या? सुविद्या मायेला जाणून घे, म्हणजे तू स्वरूपापर्यंत पोहोचू शकणार आहेस, असं सांगतात. त्याच्यानंतर 31वी ओवी महत्वाची येते. माया भवसिंधूचे तारू. हा भवसिंधू म्हणजे हा जो सागर आहे, भवसागर म्हणतात ना याला. हा भवसागर जो आहे, हा पार करून जो जायचा आहे, त्या भवसागराला पार करण्याकरता काय लागेल? तर एक कुठलाही समुद्र पार करायचा, नदी पार करायची आहे, तर आपल्याला नाव लागते. तर ती नाव कोणती? माया भवसिंधूचे तारू. ही सुविद्या माया जी आहे, हे तारू आहे. कोणता भवसागर आहे? अविद्या मायेचा भवसागर आहे.
आणि सुविद्या मायेतून तो तरुण जायचा आहे आणि तो तरुण माया पाववी पहिलं पारू. ह्या सुविद्या मायेचा तू हात धर, म्हणजेच विवेक वैराग्याचा तू हात धर. नित्य विवेक कर, अनित्य सतत काढून टाक. नित्य शाश्वत आत्माराम त्याला घट्ट धर. त्याला धरलं की ती शारदा धरली जाईल, शारदा धरली झाली की ती सुविद्या माया येईल आणि ती तुला हा भवसागर पार करून घेऊन जाईल. या ठिकाणी दुसरा समास संपतो आणि मग तिसऱ्या समासामध्ये ब्रह्मनिरूपण करतात. हा 36व्यांचा आहे. संगत्याग होताच मनात अहम ब्रह्मास्मी हा भाव दृढ होतो. ही शुद्ध जाणीवही विलीन करावयास हवी. अहम सुटल्यावर उन्मनी अवस्था प्राप्त होते. ही अवस्था देखील सोडावी लागते. या अवस्थेमध्ये कुठलीच वृत्ती नाही, कुठलीही स्थिती नाही, अशी जी अवस्था प्राप्त होते त्या ठिकाणी अंतरात्म्याचं आपल्याला जाणीव होते. या अंतरात्म्याबद्दल ग्रंथांमध्ये पुष्कळ वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे. या आत्मस्वरूपाला माया स्पर्श करू शकत नाही, म्हणूनच ते भाषेच्या मर्यादेत येत नाही. मायेला वासनारूपी मळाचा स्पर्श असतो. आत्माराम शुद्ध, पवित्र, सूक्ष्म, व्यापक आहे. हे प्रत्येक वस्तूस अंतर्बाह्य व्यापून आहे. याला जर संदर्भ घ्यायचा असेल तर दास म्हणजे दासबोधातला 6:3, गीतेमधला 2:23 आणि मनोबोधामधला 147वा श्लोक हा संदर्भाकरता आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्याच्यानंतर 20 ते 27 मध्ये परत मायेचं वर्णन करतात. सारीपाटाचं उदाहरण देतात ह्या ठिकाणी समर्थ. सारीपाटामध्ये जशा त्या सगळ्या सोंगट्या मांडलेल्या असतात आणि ते डायस असतं ज्याला आपण दान मागतो, 5 दे 6 दे, ह्याला मार त्याला मार, याच्यावरून पलीकडे मला जाऊ दे, मला घरात जाऊ दे, मला माहितीये सारीपाट आपण खेळलेलो आहे लहानपणी. तर तसं सारीपाटाचं उदाहरण देतात की सारीपाटाचा म्हणजे ह्या संसारातल्या आपण सोंगट्या आहोत, कन्यापुत्र हे आपले ह्या सोंगट्या आहेत आणि त्यांच्याकरता आपण सतत त्या देवाकडे दान मागत असतो. मला हे दे देवा, मला हे दे, मला मुलाकरता दे, मला मुली करता दे, माझ्या करता दे. ही दानं आपण जसं काही अखंड मागत असतो असं सारीपाटाचं उदाहरण ह्या ठिकाणी देतात. आणि ह्या सारीपाटामुळे म्हणजेच ह्या संसारामुळे तुम्ही मोहात अधिक अडकत जाता. ह्या मोहातून दूर होणं, या संसारात अलिप्तपणाने विरक्तपणाने राहता येणं हेच मर्म आहे आत्मरामाचं किंवा कुठल्याही आध्यात्मिक ग्रंथाचं मर्म काय असेल तर संसारात तर आला आहात, पडला आहात, तो राहणार आहे, पण अलिप्तपणे विरक्तपणे त्यात वावरता आलं पाहिजे. हे महत्वाचं मर्म ह्या ठिकाणी समर्थ सांगतात. या अविद्या मायेला सुविद्या मायेने सारासार विवेकाने वैराग्याने बाजूला सारावे. यामुळे मायेचा निराश होतो. यासाठी दाखले दिले, चक्रव्यूहाचा दाखला दिलाय. तुम्ही कोणी जर घडीमध्ये येत असाल, शिवतर घडीमध्ये आता आम्ही लोक जाणार आहोत, तिथे आम्ही चक्रव्यूहाचा खेळ खेळतो. नामस्मरणावरती हा खेळ खेळला जातो आणि असंच गोल 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 फिरत 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 आत एक वस्तू ठेवली आहे, त्या वस्तूपर्यंत जायचं आणि उलट फिरायचं, तिला गोल चक्कर मारायची आणि उलट फिरायचं आणि उलट फिरत 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 त्यात बाहेर पडायचं. महाभारतातलंही चक्रव्यूह तुम्हाला अतिशय माहितीये. तर हा संसार सुद्धा एक चक्रव्यूह आहे ज्याच्यामध्ये ती गोल गोल फिरवत राहते तुम्हाला. तर त्याच्यात काय महत्वाचं आहे की त्या मूळ स्थानापर्यंत जायचं, म्हणजे अंतरात्म्यापर्यंत जायचं आणि उलट बाहेर फिरायचं. उलट बाहेर पडायचं म्हणजे अंतरात्म्याला धरून ठेवायचं, पण तरी परत या सृष्टीत यायचं, पण सृष्टीच्या चक्रामध्ये अडकायचं नाही. हा चक्रव्यूह. त्याच्यानंतर तिथे कड्यांचे उदाहरण दिलंय की कड्या एकमेकात अशा फसवलेल्या असतात आणि त्या उकलत नाही, पण एक कडी कुठेतरी तुम्हाला उकलावी लागते, जी विवेकाच्या आणि वैराग्याच्या साह्याने, नामस्मरणाच्या उपासनेच्या साह्याने उकलता येते. आणि ती कडी एकदा उकलली की आपोआप सगळ्या कड्या कोड्याच्या उलगडत जातात. कशासारखं हे चक्रव्यूहाचं आणि कोड्याचं उदाहरण दिलेलं आहे. आणि शेवटी म्हणतात की नित्यानित्य विवेक हाच महत्वाचा आहे. कुठल्याही आणि तुमच्या ह्याच्या करता
परमार्थ साधने करता विवेक आणि त्यातून तो नित्यानित्य विवेक हा अतिशय महत्वाचा आहे. याच्यातल्या आता महत्वाच्या ओव्या बघूया आपण. याच्यातली पहिली ओवी महत्वाची आहे. संगती तुका नाशिवंत सांडूनी राहावे निवांत एकाचाही अंत झालिया समाधान. म्हणजे काय की संग ती तुका नाशिवंत कळला. आता मागच्या ह्याच्यात माया निरूपणामध्ये त्याग निरूपणामध्ये ती माया कशी आहे, तिचा संग सोडायचा आहे, हे सगळं कळलं. कारण आता इथे ब्रह्मनिरूपण तिसरं सुरू झालंय. आता त्याच्यामुळे हे समजलंय आम्हाला. तर संगती तुका नाशिवंत सांडूनी राहावे निवांत. ती संग जर त्याग केला ना, संग त्याग केल्यानंतर एक खूप समाधानाची निवांततेची अशी आणि अवस्था आपल्या मनाला प्राप्त होते, चित्ताला प्राप्त होते. वैराग्य जितकं कठोर होत जाईल ना, संसारातून अलिप्तपणा जितका जास्त येत जाईल तितका हा निवांतपणा खूप सुंदर वाढत जातो. समाधानात तुम्ही राहता. काही असो नसो कशाची काळजी राहत नाही. 2 वेळचं मिळतंय, 2 कपडे अंगावर आहे, बास. इथे इतक्या समाधानामध्ये तुम्ही राहता. आज सगळ्या संतांची उदाहरणं, त्यांचे दाखले, त्यांची चरित्र आपल्याला माहिती आहे आणि ते कसे निवांत आणि समाधानी राहू शकत होते ते आपल्याला माहितीये. तेच या पहिल्या ओवीमध्ये सांगितले. त्याच्यानंतर 10व्या ओवीपासून ज्या 4 ओव्या आहेत त्याच्यामध्ये परब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. कारण ब्रह्मनिरूपणच समास आहे हा. त्याच्यात जे सकाळाहुनी मृदू कोवळे, जे सकाळाहुनी अत्यंत जवळे, जे सकाळामध्ये परिनिराळे अलिप्तपणे. 2:23 जी आहे, नैनम छिन्नंती शस्त्राणी नैनम दहती पावकाहा. मी सगळीकडे कसा व्यापू नये, कशानेच मला काही होत नाही, तसं तिथे ह्या ओवीमध्ये आणि ह्याच्या पुढच्या 4 ओव्यांमध्ये म्हटलेलं आहे. सकाळाहुनी मृदू कोवळे, अत्यंत कोवळ आहे, अत्यंत लुसलुशीत मऊ आहे ते, तरी सगळ्याहून व्यापक आहे, सगळ्यात अंतर्बाह्य व्यापलेलं आहे. अत्यंत जवळ आहे. अंतरात्मा आपल्या हृदयात आपल्या अत्यंत जवळ येतो. 4 देह सांगितले तुम्हाला, त्या कारण महाकारण देहामध्ये तो ज्ञानरूपाने तो वसलेला आहे, अतिशय जवळ आहे आमच्या, आणि तरीही तो अलिप्त आहे. हे करवतं कोण? स्थूल देहाकडून ह्या सगळे उपद्व्याप करवतं कोण? तर ती माया करवते. तो आतमध्ये निवांत शांत बसलेला आहे असा तो. त्याच्यानंतरची 19वी ओवी महत्वाची आहे. अहम ब्रह्मास्मी हा गाथा आला देहबुद्धीच्या माता, देहबुद्धीने परमार्था काना कोठे होईजे. अहम ब्रह्मास्मीची म्हणजे या ठिकाणी काय आहे, त्यांना थोडीशी कुठेतरी जाणीव झाली आहे अंतरात्म्याची, आणि त्याच्यामुळे जे फुगून जातात, जे मला जाणीव झाली अहम ब्रह्मास्मी, मला ते परब्रह्म कळलं, मला ते जाणीव झाली, मला अंतरात्म्याची, मला रामाचं दर्शन झालं, असं मला 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 जे करायला लागतात ते देहबुद्धीत आलेले असतात. त्यांना कुठलीही जाणीव झालेली नसते. हे स्पष्टपणे समर्थ या ठिकाणी आम्हाला सांगतात की आला देहबुद्धीच्या माथा अहम ब्रह्मास्मी हा गाथा. या अशी तुला जर जाणीव झाली आणि मला झाली असं जर तू म्हणायला लागलास तर काय होईल की देहबुद्धीच ठरेल, आणि देहबुद्धी ठरल्यामुळे देहबुद्धीने परमार्था काना कोठे होईजे. म्हणजे न्यून म्हणजे कमीपणा येतो त्याच्यामध्ये. देहबुद्धी आल्यामुळे त्या परमार्थाला कमीपणा येतो. त्यामुळे तू त्या देहबुद्धीपासून अत्यंत दूर राहा असं ह्या ठिकाणी सांगतात. त्याच्यानंतर 27वी ओवी महत्वाची आहे. एवं ती तुकी वेढा लाविली ते माया खेळे येकली, ते मायेनेच वारिली पाहिजे माया. परत इथे सुविद्या अविद्या मायेचा आणखीन हे येतोय. एवं इतुकी वेढा लावी. ती वेढा म्हणजे ओढ. ओढ कोण लावते? अविद्या माया ओढ लावते, आणि ते माया खेळे एकली. तीच हा सारा खेळ करतीये एकटेपणानी. आत खांब, पक्का खांब कोणाचा रोवलेला आहे? तर तो अंतरात्म्याचा, परब्रह्माचा, तो रोवलेला आहे, आणि त्याच्या भरोशी हा सारा खेळ ती खेळत बसली आहे. ज्या क्षणी वाटेल त्या क्षणी मोडेल, ज्या क्षणी वाटेल त्या क्षणी त्याचं रूप बदलेल, त्याचा आकार बदलेल. हा सारा खेळ ती माया खेळते आहे. ये मायेनेच वारिली पाहिजे माया. म्हणजे सुविद्या मायेने त्या अविद्या मायेला वारलं पाहिजे, म्हणजे तिचा नाश केला पाहिजे. त्याच्यानंतरची 32वी ओवी महत्वाची आहे. बहुनाटकी हे माया मी पडे न जाये विलया, विवेके पाहता देही या ठावोच नाही.
बहु नाटकी हे माया. समर्थ आत्मारामाची जी आरती करतात ना, त्या आरतीमध्ये सुद्धा ते सांगतात, नाना देही देव एक विराजे, नाना नाटक लीला सुंदर रूप साजे. ही नाटकं 84 लक्ष योनी, 4 प्रकारच्या खाणी, किती प्रकारची रूप घेतली आहेत तिने. झाडं, पानं, फुलं, प्रत्येक पानाचा आकार वेगळा, रंग वेगळा, प्रत्येक फळाचा रंग वेगळा, चव वेगळी, किती नाटकं करते ती. नाना नाटक देही, हा प्रत्येक देहात एक एक नाटक करते ती. असा हा नाटकी देह घेऊन आलेली ही माया. बहु नाटकी हे माया, मीपणे जाये विलया. पण मीपणा आल्या बरोबर मीपणे न जाये विलया. ती मीपणा आला की परब्रह्म विलयाला जात, ती सुविद्या माया लयाला जाते. मीपणे न जाये विलया. बहुनाट्ये ही तिची नाटकं तू ओळख ह्या मायेची आणि त्यांना सोड. विवेके पाहता देही या ठावेची नाही. विवेकानी ह्या गोष्टीकडे बघ. अरे वा, माझा परब्रह्म आज आंब्याच्या झाडात आहे. अरे वा, माझा परब्रह्माने आज गुलाबाचं सुंदर लाल फुल फुलवलंय. ह्या दृष्टिकोनातून तू त्याच्याकडे बघ. माझं गुलाबाचं झाड, मी गुलाबाच्या झाडाला पाणी घातलं, सुंदर लाल फुल आलं, माझं ते फुल, असं नको समजू. अरे वा, आज अंतरात्मा लाल गुलाबाच्या रंगामध्ये सुंदर रीतीने नटलं आहे. ते नाटक त्याच आहे ते बघ. उदाहरण दिलं की हे लक्षात येतं. अशासारखा हा आपला इथे तिसरा समास पूर्ण होतो. त्याच्यानंतर चौथ्याकडे जाऊ आपण. चौथ्या समासामध्ये सदतीस ओव्या आहेत, त्याच्यामध्ये आहे, वेळ आहे, पुरेल आपला वेळ. यातही श्रवण मनन निध्यास हेच सांगितले आहे. याच्याकरता संदर्भ दासबोधातल्या श्रवणाच्या जितक्या काही ओव्या आणि जितके काही समास असतील, 4, 1, 10, 7, 17, 3, 17, 5, हे सगळे तुम्हाला आणि ह्याच्याकरता संदर्भाकरता घेता येतील. पहिल्या 1 ते 8 ओव्यात श्रवणाचं महत्व सांगतात. ग्रंथांचा अभ्यास, चिंतन फार महत्वाचं, जे आपण इथे करतोय. बस अगदी तेच सांगितलं समर्थांनी सुद्धा. श्रवण, सतत चिंतन, सतत एखाद्या ग्रंथाचा अभ्यास. सद्गुरु मिळेपर्यंत आपल्याला ह्याच मार्गाने जाणं भाग आहे, दुसरा मार्ग नाही आहे आपल्याकडे. हे फार महत्वाचे. ज्यांना आत्मज्ञान झाले अशा संतांनी ह्या ज्ञानाबद्दल वारंवार बोलावे, शिष्यांना सांगावे. यातून उत्तम श्रवण घडेल, यातून नित्यानित्य विवेक साधेल. म्हणून संतांचे ग्रंथ लिहिलेले जे आहेत ते अभ्यासायचे. पुस्तक का अभ्यासायची नाही आहेत. आणि संतांचे ग्रंथ, ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, समर्थांची गाथा आहे, दासबोध आहे, आत्माराम आहे, कारण हे संतांच्या अनुभवाचे बोल आहेत. म्हणून ह्या ग्रंथांचा अभ्यास, याचं श्रवण, ह्याचं चिंतन हे सतत करत राहावं. 9 ते 15 मध्ये सांगतात, तुझ्या जवळचे सगळे मी पण सद्गुरूंना देऊन टाक. माझी वाणी, माझे कर्म असे काहीच जवळ ठेवू नकोस. मीपणा प्रथम सोड, म्हणजे तू अभिन्न होशील, ज्ञानाशी एकरूप होशील. अभिन्न होशील. आता तू कसा आहेस? भिन्न आहे. आत्माराम वेगळा आहे आणि तू वेगळा आहे. मी अभ्यास केला, मी प्रवचन केलं, आज माझं प्रवचन आहे. हा काय आहे? हा सगळा मीपणा आहे. सद्गुरु आज माझ्या मुखातून एका ग्रंथाबद्दल बोलवून घेणार आहे. हे जर मी विचार केला, सद्गुरु माझ्याकडून चिंतन करून घेतात आहेत, ते आज ती शारदा सुविद्या माया आत बसली आहे, ती माझ्याकडून करवून घेते आहे. देह हे माध्यम आहे. हा जर तू विचार केलास तर काय होईल? तो मीपणा येणार. आणि मी प्रवचन करणार आहे असं म्हटलं की तू त्या अविद्या मायेमध्ये गोटे खायला, गटांगळ्या खायला आणि मोकळी होशील. त्यामुळे सुविद्या माया, सतत विचार विवेकाचा करायचा आहे, सतत विचार वैराग्याचा करायचा आहे. हे 9 ते 15 मध्ये सांगितलं. मग शिष्य म्हणतो, मी सगळेच आपणास दिले, आता आणि काय देऊ? त्यावर सद्गुरु म्हणतात, मी दिले असं म्हणतोस, ते मी पण सोड. हीच माया जी तुला दृश्यात ओढते. हे दृश्य पंचभौतिक आहे. मूर्ती पूजा, व्यक्ती पूजा हे सगळे दृश्याचेच भाग आहेत. संत मूर्ती पूजा करतात, पण ते जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकत नाहीत. आणि सामान्य माणूस, माणसाचे मन वासनेत अडकते, त्याचे बीज सूक्ष्म देहात रुजते, त्यामुळे परत जन्म घेतो. संतांचे तसे होत नाही.
नित्याचा व्यवहार जरी त्यांचा सामान्य माणसासारखा असला तरी मनाने वासनेचा थारा नसतो. मागे आत्ताच बोलताना जे बोलले की संतही ह्याच जगात वावरतात, ह्याच जगात मूर्ती पूजा करतात. पण ती मूर्ती पूजा करत असताना समर्थांचंही आपल्याला माहितीये, सज्जनगडावर स्थापित केलेल्या मूर्ती ह्या त्यांनी जायच्या 8 ते 10 दिवस आधी आलेल्या मूर्ती आहेत आणि त्याची स्थापना करून रोज नित्य ते रामरायाची उपासना करायचे, रामरायाची पूजा करायचे. पण ते सगुण पूजा असली तरी तो शिष्यांकरता आदर्श होता. शिष्यांनी काय करावं हा दाखवण्याचा तो मार्ग होता. ते स्वतः निर्गुण परब्रह्माशी, निर्गुण निराकार श्रीरामाशी जुळलेले होते. म्हणून ती मूर्ती पूजा जरी केली तरी त्याच्यात वासनेचं बीज रुजत नाही. तुम्ही मूर्ती पूजा करा, अगदी सुंदर नवरात्र करा, पण त्या मूळ सुविद्या माया शारदा जगदंबेशी जुळा. बाहेरचं दृश्य जे काय तुमच्या घरात असेल तसं करा तुम्ही, पण मूळ जुळायचं कुठे आहे हे लक्षात घ्या. तर जुळायचं त्या ठिकाणी आहे हे लक्षात ठेवून आणि तुम्ही ती पूजा आणि मूर्ती पूजा करा. त्या जन्म म्हणूनच संतांना परत जन्म नाही हे बीज नष्ट करण्यासाठी श्रवण भक्ती करावी. त्यामुळे संसाराचे मूळ तुटते, मन निर्मळ होते. संगविरहित मनाची अवस्था म्हणजेच मोक्ष. कल्पना संकल्प विकल्प विरहित चित्ताची अवस्था होणे यालाच आत्मनिवेदन म्हणतात. अशी स्थिती शिष्या तू प्राप्त कर म्हणजे तू मुक्त होशील. शेवटी नवविधा भक्ती सांगितली आहे याच्यामध्ये. आता ह्याच्यातल्या महत्वाच्या ओव्या बघूया आपण. जे सकळ साधनेचे सार, जेणे पाविजे पहिलं पार, जेणे साधने अपार, साधक ते सिद्ध झाले. जे सकळ साधनाचे सार म्हणजे सकळ साधनांचं सार काय आहे तर ते आहे श्रवण. जे सकळ साधनेचे सार तेच तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या जेणे पाविजे पहिलं पार, त्यामुळे मुक्तीच्या मार्गाकडे तुम्ही जाऊ शकणार आहात. हे जाणरे श्रवण करावे अध्यात्म निरूपण, मनन करिता समाधान निज ध्यास पावती. श्रवण परत श्रवण हे अत्यंत महत्वाचं आहे. नामस्मरण आणि श्रवण या दोन गोष्टी श्रवणामध्ये म्हणजे मग श्रवण चिंतन निज ध्यास आणि मग त्याचं आचरण इथपर्यंत श्रवण पोचतं. नुसतं श्रवण नव्हे म्हणजे ऐकणं नव्हे, ऐकायचं, चिंतन करायचं, त्यातनं चांगलं आहे ते घ्यायचं आणि ते आचरणामध्ये व्यक्त करायचं. इथपर्यंत चिंतन तुमचं श्रवणामधनं जातं. तर हेच तुझं महत्वाचं आहे म्हणून सांगतात. त्याच्यानंतर श्रवण आणि मनन हे ऐसे नाही साधन, म्हणून हे नित्य नूतन केले पाहिजे. म्हणून सतत नित्य नूतन. आज हा ग्रंथ तो छान अभ्यासला, मनन केलं, चिंतन केलं, मग दुसरा ग्रंथ, मग तिसरा ग्रंथ, सतत आपण दर आठवड्याला इथे वेगवेगळे ग्रंथ घेतोय. खूप सुंदर आणि हा उपक्रम आहे. तर असं हे मनन चिंतन निधिध्यास सतत करत राहणं हे अतिशय महत्वाचं आहे. मधल्या सगळ्या ओव्यांमध्ये त्यांनी आणि म्हणजे परब्रह्माचं आणि श्रवणाचं महत्व सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर 25वी ओवी महत्वाची ठरते. प्राणी देह सोडून जाती, परिवासनात्मक शरीरे उरती, तेने पुनरावृत्ती भोगिती वासना उरतिया. ती वासना जर उरली, ते बीज सूक्ष्म देहामध्ये जर गेलं तर तुमचं परत परत जन्म घ्यावा लागतो. प्राणी देह सोडून जाते. आपल्याला वाटतं आता देह सोडला की आता मी मुक्त झालो, नाही होत तसं. तो सूक्ष्म देह आहे ना ह्याच्या आत बसलेला, तो घ्यायला लावतो दुसरा जन्म. जे काय उरलंय, जे हवेपणा राहिलाय तो पूर्ण करण्याकरता. म्हणून तू हवेपणाच उडू देऊ नकोस. महत्व त्याला आहे की कुठल्याही प्रकारची हवेपणाची वासना मनामध्ये उडू देऊ नकोस. मला आता काही नको देवा, फक्त तुझे पाय हवे, तुझ्या पायाशी आश्रय, ह्याच्या पलीकडे मला काही नको. ह्या स्थितीपर्यंत पोहोचता आलं पाहिजे, सूक्ष्म रूपात सुद्धा नाही. तर नामस्मरणाने पुराणामधली आपली कितीतरी उदाहरणं भक्तांची आहेत. तुकाराम महाराज आहेत, ज्ञानेश्वर माऊली आहे, तुमचं भक्त प्रल्हाद आहे, ध्रुव बाळ आहे. कितीतरी उदाहरण आहे की जे नामस्मरणाने त्या स्थितीला पोहोचले आहेत. श्रवण मनन चिंतन ह्या मार्गानेच हे सगळे जण गेलेले आहेत आणि त्यामुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता. आणि त्याच्यानंतर 34वी ओवी शेवटची ती एक महत्वाची आहे ह्याच्यातली.
पूर्वी दासवत्व केले होते, त्याचे स्वामित्व प्राप्त झाले आणि तयाचे महत्व रक्षले तरी थोडं उपकार की. पूर्वी दासत्व केले होते, त्या मायेचं जे दासत्व केलं होतं तिला सोडली, आता आता त्याग केला तिचा, त्याचे स्वामित्व प्राप्त. आता त्या मायेवरती स्वामित्व प्राप्त केलंय, कारण मी सुविद्या मायेला धरलंय, मी अंतरात्म्यापर्यंत पोहोचलोय, त्यामुळे त्या अविद्या मायेवरती मी स्वामित्व प्राप्त केलंय. आता मी तिचा म्हणजे ती माझी मालक नाही, आता मी तिचा मालक आहे. तू यायचं नाही माझ्या जवळ म्हटलं तर मी तिला दूर ठेवू शकतो. हे स्वामित्व मी प्राप्त केलंय. ती अविद्या माया आता माझ्या जवळ येत नाही आणि तया ते महत्व रक्षिले तरी थोडं उपकार की. आणि मग असा तू मोठा आणि होतोस. आणि अशा रीतीने हीच ह्या ठिकाणी आपला 4था अध्याय संपतो आणि नंतर मग 5वा आणि शेवटचा अध्याय 5 त्याच्यामध्ये अगदी 28 ओव्या आहेत, अगदी छोटासा आहे तो. या उपदेशाने शिष्य मनात खंतावला. आता त्याला खंत वाटायला लागली, हे सगळं ऐकलं, त्या मायेचं रूप कसं आहे ते ऐकलं, तिचा त्याग कर, श्रवण कर, हे सगळं ऐकलं आणि आता त्याला तो मनात खंतावला. किती जन्म या मनाच्या मागे धावण्याने वाया घालविले, किती दुःख भोगले, आता मात्र सद्गुरु मनापासून शरण जायला हवे. हे महत्वाचं आहे. जेव्हा केव्हा सद्गुरु मिळतात त्याच वेळेला ही स्थिती तुम्हाला प्राप्त होऊ शकते, पण तोपर्यंत थोडी तरी सुविद्या मायेची कास आपण धरून वाटचाल करत राहणं आवश्यक आहे. खंत मनात यायलाच हवी की अरे बाबा किती जन्म मी मागचे घालवले, अजून सद्गुरु भेटले नाही, अजून पुढचे किती जन्म जाणार आहे, पण निदान मी आता सुविद्या मायेचा पदर तरी धरतो, निदान तिच्या बोटाचा आधार तरी घेतो की बाई चालव मला आणि सद्गुरु पर्यंत घेऊन चल, मी अभ्यास करतोय, मी चिंतन करतोय, मला घेऊन चल, मला घेऊन चल. ध्यास, शरणागतीचा ध्यास लागला पाहिजे, त्या वेळेला तुम्हाला ती सुविद्या माया घेऊन जाते. सद्गुरु प्रत्येकाला भेटतात, ज्याला ध्यास लागतो त्याला सद्गुरु मिळतात. मनापासून शरण जायला हवे, ते सांगतील तो मार्ग निशंकपणे आचरणात आणावयास हवा. आता मायेचा त्याग झाला, अंतरात्म्याची जाणीव झाली, सद्गुरु बोधाचा परिस्पर्श झाला, शिष्य सोन्यासारखा झळाळू लागला, तो स्वरूपासंधानात मग्न झाला. ही समाधी अवस्था तो आनंदाने उपभोगतो. या ठिकाणी त्रिपुटीचा द्वंद्वाचा नाश होतो, अंतःकरण एकरूप होते. त्याच्यानंतर 17 ते 25 मध्ये उपसंहारे आणि सृष्टी रचना आणि पिंड रचना ते परत घेतले. 16 पर्यंतच्याच ओव्या ह्याच्यामधल्या महत्वाच्या आहेत की ह्या ठिकाणी त्रिपुटी जाते, मी, माझं आणि मला, असं असं जे सतत घुटमळत असतो किंवा द्वंद्व, हवं नको, हवं नको, ह्या सगळ्यातून तो बाहेर पडतो आणि सद्गुरूच्या शरण जाऊन आता मला काही नको, बस तुम्ही नाम द्या, उपदेश करा आणि बस मी नामामध्ये आता इथेच राहीन. समर्थांच्या ह्याच्यातली एक गोष्ट आहे, माशा महाराजची म्हणून जी गोष्ट आहे, तुम्ही वाचलं असेल समर्थांचं चरित्र तर त्यातली तुम्हाला माहिती असेल ती, की त्यांनी सांगितलंय की मागे म्हणजे मागे वळून पाहू नको, तर तो सतत समोर जातोय, एका ठिकाणी थांबायची वेळ येते, जाऊ का नको, जाऊ का नको, नाही पण मला सद्गुरूंनी सांगितलंय की बस इथेच उभा राहा, इथेच नामस्मरण कर, तुला रामाचं दर्शन होईल. तो तिथेच किती वेळ उभा राहिलाय, नामस्मरण करतोय आणि शेवटी श्रीराम येऊन समोर उभे राहतात, तर तो म्हणतो मला नाही माहिती श्रीराम वगैरे काही, मला सद्गुरू तुझी ओळख करून देतील. खूप सुंदर उदाहरण आहे ते, की सद्गुरूंवर विश्वास आणि शरणागत भाव कसा हवा. कल्याण स्वामी आहे, दिवाकर गोसावी आहे, कितीतरी उदाहरण आहे. समर्थांचं चरित्र ह्याच्याकरता वारंवार वाचावं, अतिशय सुंदर उदाहरणं त्यातनं तुम्हाला समजतात. आता ह्या आणि शेवटच्या समासातल्या महत्वाच्या ओव्या ज्या आहेत त्या बघूया. ह्यातली 4थी ओवी आहे, मी संसाराहुनीच सुटलो, पहिलं पार पावलो, मीच सकळ विस्तारलो सर्वाभूती. आता त्याला ज्ञान झालंय, मी संसारातून सुटलो, गेला तो संसार मनातून माझ्या, जाणार मनातून आहे अहो, हे लक्षात घ्या की इथे चित्त, मन आणि देह हे वेगळं करायचंय. देह राहू दे ह्या संसारात, तो जाईल कुठे, मेल्याशिवाय कुठे जाणार आहे, कुठे नाही जाणार. मन आणि चित्त ह्या देहात असतानाच ह्या मनाला आणि चित्ताला सद्गुरूकडे सुपूर्द करायचंय आणि ह्या संसारातनं सुटायचंय.
पहिलं पार पावलो, आता मी मुक्तीच्या मार्गाला लागलो. मीच सकळ विस्तारलो सर्वाभूती. मला आता माझी जाणीव झाली की अरे ह्या संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये जो परमात्मा आहे तो मीच आहे, माझ्यातही तोच आहे, त्याच्यातही तोच आहे, हे माझं मला कळलं. त्याच्यानंतरची 5वी ओळी महत्वाची. मी करुनी अकर्ता मी परेहुनी परता, मजमध्ये वार्ता मीपणाची नाही. मी करुनी अकर्ता म्हणजे देह हे सगळं कार्य करत असला तरी मी अकर्ता आहे. मन माझं मी करता हे म्हणत नाही. करतेपणाच्या मीपणाच्या भावनेत मन चित्त अंतःकरण गुंतत नाही. शरीराला करू दे कराय. आता शरीर आहे, त्याला भूक लागणार आहे, त्याला खावं लागणार आहे, त्याला 2 वस्त्र लागणार आहे, हे तर लागणारच आहे, शरीर आहे. पण हे माझं हे त्या ठिकाणी उरत नाही. मी परेहुनी परता म्हणजे मी पहिलं पार झालेलो आहे. परेहुनी परता मी पार अंतरात्म्यापर्यंत जाऊन पोहोचलो आहे. मजमध्ये वार्ता मीपणाची नाही. माझ्यामध्ये मीपणा आता किंचितही उरलेला नाही. त्याच्यानंतर 8वी ओवी महत्वाची ठरते. जे स्वामीच्या हृदयी होते ते शिष्यासी मानले अवचिते, जैसे समर्थे परिसाते लोहो अंगी माने. सुवर्णासारखा झळाळू लागला. तसंच जे स्वामीच्या हृदयी होते म्हणजे जे सद्गुरूंच्या हृदयात होतं ते आता त्या शिष्याला प्राप्त झालं. ते शिष्यासी मानले अवचिते, त्या चित्तामध्ये त्याच्या ते मांडलं गेलं. आणि जैसे सामर्थ्य परिसाते लोही अंगी माने, जसं परिसाने लोखंडाला सुवर्ण केलं तशाच सारखा परिसस्पर्श त्या सद्गुरूंचा झाला आणि तो सोन्यासारखा झळाळू लागला. सोन्यामध्ये तो परावर्तित झाला. त्याच्यानंतरची 11वी ओवी आहे ती एक महत्वाची ओवी आहे ह्याच्यातली. बहुधा जन्माच्या शेवटी झाली स्वरूपाची भेटी, एका भावार्थासाठी परब्रह्म जोडिले. बहुत जन्माच्या शेवटी, ह्याच्या आधी किती जन्म होऊन गेलेत माहित नाही. 84 लक्ष योनीमध्ये कितीदा फिरलोय. 4 खाणींमधनं कसे कसे जन्म घेतले माहिती नाही. ते सगळ्याचा शेवट झाला. झालो स्वरूपाच्या भेटी. आता मी जाऊन त्या परमात्म्याची भेट झाली. मला माझा अंतरात्मा आत्माराम सापडला. मला त्याची जाणीव झाली. माझी त्याची भेट झाली. एका भावार्थासाठी परब्रह्म जोडले. ते परब्रह्म जोडलं. एक भाव त्याचा आणि माझा भाव एक झाला. ते जुळलं गेलं. मी आणि तो एकरूप झालो. आणि त्याच्यानंतर येते ती 23वी ओवी महत्वाची. ह्याच्यामध्ये मध्ये परत सगळ्या सृष्टी रचनेबद्दल आणि पंचीकरण वगैरे त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे. 23व्यामध्ये म्हणतात, जे जे जाणवणी टाकिले ते ते नाशिवंत राहिले, तुझे तुझं प्राप्त झाले अक्षयी पद. जे जे जाणवणी टाकिले, ज्याचं जाणीवपूर्वक तू ज्याचा त्याग केला ते ते सगळं नाशिवंत होतं. त्या सगळ्या नाशिवंताचा तू त्याग केलास. तुझे तुझं प्राप्त झाले अक्षय पद म्हणजे मोक्षपद तुझं तुला प्राप्त झालं. म्हणजे या जन्म मरणाच्या फेऱ्यातून तू सुटलास आणि तू मुक्तीच्या शेवटच्या टप्प्यावर जाऊन पोहोचलास. आणि शेवटी 26व्यामध्ये तात्पर्य सांगतात. ह्या संपूर्ण ग्रंथाचं तात्पर्य सांगतात. जो शिष्य स्वामीशी शरण गेला आणि संदेहा वेगळा झाला, तेने जन्म सार्थक केला, तो देवासी दुर्लभू. देवांना पण जे दुर्लभ आहे असं ते सुंदर ज्ञान कशाने मिळतं? जो शिष्य स्वामीशी शरण गेला. सद्गुरूंना शरण गेल्यामुळे आणि संदेह वेगळा झाला. मनातला जो संदेह आहे मायेचा, करू का नको करू ह्याचा, तो सगळा संदर्भ संदेह मावळला. सद्गुरूला अनन्य भावाने शरण गेला. तेथे जन्माचे सार्थक केला. ते जन्माचं मनुष्य जन्माचं ध्येय काय आहे तर नराचा नारायण होणे हे मनुष्य जन्माचं ध्येय आहे. आणि हे ध्येय त्याला प्राप्त झालं. ज्या वेळेला तुम्ही सद्गुरूंना शरण जाल त्यावेळेला तुम्हाला ते ध्येय प्राप्त होतं. असा हा सुंदर ग्रंथ आहे. छोटासा आहे. मूळ ग्रंथ अभ्यासा. दासबोधाचा अभ्यास झाला असेल तर त्यानंतर आत्मारामाचा जरूर अभ्यास करावा. आणखीन आपली थोडीशी का होईना पायरीवरची आपल्याला चढता येते. एक पायरी आपण वर चढू शकतो. मला ह्या सगळ्या प्रवचनाच्या आणखीन सिरियल मध्ये ह्या सगळ्या ह्याच्यात मला सहभागी करून घेतलं. ह्याबद्दल मी धन्यवाद म्हणते. मी हे सगळं अर्पण करते. तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते.
जय जय रघुवीर समर्थ